सरलापेठचे महंत रामगिरीजी महाराज यांनी नाशिक जिल्ह्यामधल्या सिन्नरच्या पाचोळे गावामध्ये प्रवचनादरम्यान एका धर्माविषयी केलेल्या वक्तव्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर शहरामध्ये तणाव निर्माण झाला होता। वैजापूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अचानक रात्री 8च्या दरम्यान जमाव जमा झाला। त्यांनी घोषणाबाजी केली आणि टायर सुद्धा जाळले। या प्रकारामध्ये वैजापूर पोलिसांनी रामगिरीजी महाराजवर गुन्हा दाखल केलाय आणि यानंतर हा जमाव काहीसा शांत झाला। दरम्यान अफवावरती विश्वास ठेवू नका, चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असं आव्हान ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी सर्व ग्रामस्थांना केले। यानंतर आता रामगिरीजी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा याकरिता मुस्लिम समाजातील काही लोक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपूजे यांच्याशी चर्चा केली। यावेळी या चर्चेतून एकच गुन्हा अनेक ठिकाणी दाखल होत नसून एकच गुन्हा दाखल होत असल्याची माहिती डॉक्टर बसवराव शिवपूजे यांनी दिली आहे। आवाज जनतेचा या न्यूज चैनल साठी प्रतिनिधि अभिषेक वारसे। मुझे अभी निवेदन प्राप्त हुआ है। या निवेदनावर जी योग्य ती कायदेशीर कार्यवाही आहे ती लवकरात लवकर केली जाईल। धन्यवाद। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा।